जरांगे पाटील ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहे। त्यांची डेडलाईनही जवळ येत आहे। त्या पार्श्वभूमीवर विदर्भात ओबीसींचे मेळावे जे आहेत ते होत आहे। 16 तारखेला छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत वर्धा जिल्ह्यात मोठा मेळावा आहे। तर 17 तारखेला ओबीसी नेते अशोक जीवताडे यांच्या नेतृत्वामध्ये ओबीसी बचाव परिषद आहे। सर काय सांगणार, काय परिषदेचं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात ओबीसींचे मेळावे चंद्रपूरला, वर्ध्याला काय? अर्थात मराठ्यांचं जे आरक्षणावर चालू आहे, जे दूषित वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झालं आहे, त्यामध्ये एक ओबीसींच्या नेत्यांना आणि ओबीसी समाजाला असं वाटते की आम्हाला 19% या महाराष्ट्रामध्ये आरक्षण मिळून राहिलं आणि त्या आरक्षणाला कुठेतरी मराठ्यामुळे आम्हाला धक्का पोचू शकतो। या अनुषंगाने ओबीसींच्या जवळजवळ 100 जातींच्या प्रतिनिधी एकत्र येऊन ही ओबीसी बचाव परिषद या ठिकाणी चंद्रपूरला होणार आहे। का गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस भी ग्रेट। टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फैंटास्टिक नाम। जरांगे पाटील यांची डेडलाईन जवळ येत आहे। 24 तारखेची डेडलाईन आहे। त्यांनी ओबीसीतूनच आरक्षण मागितलेलं आहे। त्या पार्श्वभूमीवर वर्ध्यात भुजबळांची सभा, तुमची ओबीसी बचाव परिषद, काय सांगायचं काय आहे तुम्हाला? सर्व ओबीसी मध्ये जाणीव जागृती झाली आहे। या विदर्भामध्ये 60% ओबीसी आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसीच्या आरक्षणाला जर धक्का लागला तर हे सर्व ओबीसी रस्त्यावर उतरतील। म्हणून या ओबीसी परिषदेमध्ये, बचाव परिषदेमध्ये आमचं या ठिकाणी सर्वकष मंथन होणार आहे। किती ओबीसींचे पदाधिकारी या ठिकाणी येणार आणि काय काय चर्चा होणार? महाराष्ट्रभरातून जवळजवळ 100 जात समूहांच्या ओबीसींच्या प्रतिनिधींची ही परिषद आहे आणि यामध्ये विविध जे लहान लहान घटक आहे ओबीसी मधले, त्या सर्व घटकांना एकत्र आणून त्यांचे प्रश्न समजून, मुख्य म्हणजे मराठ्यांच्या आरक्षणामुळे ओबीसीला धक्का लागू नये आणि जे आमचे ओबीसी नेते आदरणीय भुजबळ साहेब असो किंवा इतर ओबीसी नेते असो, यांना एक चांगलं सहकार्य व्हावं या दृष्टिकोनातून ही परिषद आमची चंद्रपूरला आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन प्रेमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।